भाजप आता सत्ता पेपासू झालेली आहे. सत्तेसाठी वाटेल ते. पण या गोष्टींचा परिणाम ह्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल का? काडीचाही परिणाम दिसणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आरोप करत आहेत म्हटल्यावर ते किती गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेले आरोप त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. मग हे युद्ध जर असेल तर आत्ताच ह्या पहिल्याच बाणामध्ये सगळं संपलंय असं म्हणायचं का? अरे नाही, अजून भरपूर बंबार्डिंग बाकी आहे. साखळीमधली एक कडी उडली ना की बाकी सगळ्या कड्याबरोबर आपण दिलं होतं. निवडणुकीच्या आखाड्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात आणि मग प्रचार शिगेला पोचतो. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काही उलटं होताना दिसते. शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपवरती सडकून टीका केली, भ्रष्टाचाराचे आरोप हे पुराव्यानिशी केले. त्यानंतर भाजपचे स्थानिक नेते अजित पवारांना टार्गेट करतील, त्यांच्यावरती तुटून पडतील आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक रंगत येईल असं वाटलं होतं. मात्र असं काहीही झालं नाही. भाजपचे स्थानिक नेते मौन बाळगून आहेत. मग यावर बोलतंय कोण? तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार नवनीत राणा. आणि हे बोलतायत काय? चंद्रकांत पाटीलसुद्धा यावर बोललेत. हे बोलतायत काय? तर ते म्हणतायत अजित पवार सत्तेत आमच्यासोबत आहेत, त्यांनी सांभाळून राहावं. पण अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते सरळपणे बगल देत आहेत. हे नेमकं काय सुरू आहे? हे राजकारण आपल्याला सगळं जे आहे ते तपासायचं आहे. नेमकं काय चाललं आहे भाजपमध्ये, भाजपची ही स्ट्रॅटेजी कुठली आहे ही आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यासाठीच आसपासच्या किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आपण पिंपरी चिंचवडचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. गेली अनेक वर्ष तुम्ही या शहरामध्ये पत्रकारिता करताय, त्यामुळे इथलं राजकारण तुम्हाला अगदी 360 अंशांमध्ये माहिती आहे. परवा जी अजित पवारांनी ती प्रेस घेतली त्यानंतर भाजपकडून एक जोरदार अटॅक होईल असं वाटलं होतं स्थानिक नेत्यांकडून. कारण केलेले आरोप हे महापालिकेशी संबंधित होते. महापालिका ज्या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात होती, म्हणजे ज्या भाजपच्या ताब्यात होती त्यांच्यावर होते. पण भाजपचे स्थानिक सत्ताधिकारी हे मौन बाळगून आहेत. काय कारण? थोडं मागे जाऊ. अजित पवारांनी गेल्या आठवड्यामध्ये कोदळवाडी चिखलीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला. त्या शुभारंभाच्या त्या सभेमध्ये तळवड्यामध्ये नारळ फोडला आणि त्या सभेतच त्यांनी सांगितलं महापालिका कर्जबाजारी करणाऱ्यांना घालवायची वेळ आलेली आहे. त्यांनी जाहीर तिथे, म्हणजे खरं तर तिथे त्यांनी जी तोप डागली आणि कालची परवाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अत्यंत मुद्देसूद साधारण 12-13 मुद्दे उपस्थित केले. त्या 13 मुद्द्यांमध्ये स्पेसिफिक आकडेवारी आणि पुराव्यासह त्यांनी आरोप केलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आरोप करत आहेत म्हटल्यावर ते किती गंभीर आहेत. पण ते अर्थमंत्री पण आहेत. अर्थमंत्री आहेत आणि एकदा नाही 5 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांनी केलेले आरोप त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. ते काय असे म्हणजे कोणीतरी एका नगरसेवकाने केलेले किंवा पक्षाध्यक्षाने केले असे आरोप नाही आहेत. जे आरोप केले आहेत ना त्या आरोपांवरती अपेक्षा होती की भाजपची मंडळी किमान एवढं तरी म्हणतील दादांनी केलेले आरोप हे सगळे खोटे आहेत. त्याविषयी काय बोलले नाहीत. परंतु प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते काय म्हणाले की हे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत, हे लोकांची दिशाभूल करतायत. त्या उपर त्यांनी इशारा दिला की तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. नंतर ते म्हटले होते की राज्यात मुख्यमंत्री आमचे आहेत वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात सांगितलं की देशात पंतप्रधान आणि फडणवीस त्यांच्यावरती आरोप करताय तुम्ही, भाजपवरती आरोप, त्यांच्या भाजपवर आरोप करताय, लक्षात ठेवा. म्हणजे अजित पवारांनी त्यांनी इशारा दिला. प्रश्न काय आहे, या जे आरोप केले त्याच्याविषयी त्यांनी एक खुलासा करायला पाहिजे. खरं तर त्यांचं प्रदेशाध्यक्षांचं ते काम नव्हतं. ते स्थानिक इथे भाजपचे 4 आमदार आहेत, भाजपचे शहराध्यक्ष आहेत, जे या शहरामध्ये 3-3, 4-4, 5-5 वेळा निवडून आले नगरसेवक म्हणून. त्यांना हे सगळे मुद्दे माहिती आहेत. त्यांनी ते करणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मला वाटतं महेश लांडगे यांना कोणीतरी मीडियाने छेडलं होतं त्या विषयावर. ते म्हटले आमचे प्रदेशाध्यक्ष उत्तर देतील. पण प्रदेशाध्यक्षांनी उत्तर देणं बाजूलाच त्यांनी भलतीकडेच गाडी नेली. चंद्रकांत पाटील पालकमंत्री त्यांनी तर सरळ इशाराच दिला की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात आहात वगैरे वगैरे. नंतर त्याच्यात नवनीत राणा, कुठल्या नवनीत राणा, अमरावतीच्या, त्या विषयावरती बोलत आहेत. प्रश्न असा आहे की भाजप गांगरलेली आहे. जे काही आरोप झाले हे फक्त वानगी दाखल 10-12 मुद्द्यांवरती आरोप झालेले आहेत.
आणखीन सखोल 9 वर्षाच्या सगळ्या कारकिर्दीची चौकशी जर झाली, 9 वर्षाच्या कारकिर्दीचा संपूर्ण लेखाजोखा जर मांडायची वेळ आली तर भाजपला इथे पळताभोई थोडी होऊ शकते. अजित पवारांनी 1992 पासून इथं राज्य केलं. त्यांच्याविषयीचे जे काही प्रकल्प आहेत त्यावेळेस फुटकळ काही आरोप झाले. 2017ला भाजपचे राष्ट्रवादीची इथे सत्ता गेली. त्याचं कारण काय? विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घोटाळा, भ्रष्टाचार होता. 1450 रुपयाची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती ही 3950ला खरेदी केली. शकुंतला धराडे त्यावेळेस महापौर होत्या, आता त्या भाजपच्या मला वाटतं उमेदवार आहेत. म्हणजे त्यावेळेस तो आरोप तसा किरकोळ होता, पण लोकांनी तो मनावरती घेतला. 70 लाखाचं HBOT मशीन YCMमध्ये 3 कोटीला खरेदी केलं. 13 लाखाची शवदाहिनी 52 लाखाला खरेदी केली. हे 2-3 मुद्दे फक्त त्यावेळेस हायलाईट झाले. ते लोकांनी फार मनावर घेतले आणि राष्ट्रवादी भ्रष्टवादी म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला बाद केला. अपेक्षा काय होती? भाजप हा पर्याय एक सुसंस्कृत पक्ष, स्वच्छ कारभार देईल. यांनी सांगितलं होतं भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कारभार. प्रत्यक्षामध्ये 9 वर्षामध्ये भय पण वाढलं, भ्रष्टाचार 100 पटीने वाढला. पण मग त्याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे होतं. हे लोकांना त्यावेळेस ते पटलं, राष्ट्रवादी भ्रष्टवादी, आणि ते सत्तेवरनं पाय उतार झाले. आत्ता पुराव्यानिशी जेव्हा हे सगळे आरोप केले जातात, विरोधक सतत हे बोलत असतात. म्हणजे मला आठवतंय की विरोधक जेव्हा हे आरोप करत होते तेव्हा स्थानिक नेते म्हणायचे पुरावे द्या. अजित पवारांनी पुरावे दिलेत, आता का बोलत नाहीत? याचाच सरळ अर्थ असा आहे, पाणी कुठंतरी मिळतंय. ज्यावेळेस अजित पवार पुरावे देतात, आकडेवारीनुसार देतात. 2015-16 पासून तर 2017-18पर्यंत महापालिकेचं बजेट किती होतं, ठेवी किती होत्या. नंतर 2017-18ला भाजपची सत्ता आली, तिथून तर आता 2025पर्यंत 5 वर्ष 17 ते 22 भाजपची सत्ता, पुढचे 4 वर्ष प्रशासकीय राज. जरी प्रशासकीय राजवट असले तरी कंट्रोल कोणाचा आहे? राज्यातला भाजप सरकारचा आहे. म्हणजे 9 वर्ष ही तुमच्या खात्यात जमा आहेत. या 9 वर्षामध्ये महापालिकेचं एकूण बजेट 9 वर्षातलं जर आपण काढलं तर त्याची टोटल 59,500 कोटी रुपये येते. त्याच्यामध्ये महापालिकेच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, वेतन, निवृत्ती भत्ता हे सगळं गेलं 30-32%. ते सगळे गेले तर खाली राहतात 40,000 कोटी. 9 वर्षामध्ये 40,000 कोटींचे तुम्ही कोणकोणते प्रकल्प राबवले याचं साधं सरळ उत्तर अपेक्षित आहे. ते उत्तर भाजप देऊ शकत नाही, कारण खरी तर मेघ तिथंच आहे. कारण काय? कारण हे आरोप झाल्यानंतर महेश लांडगेंना पण मी फोन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. आता त्यांचे फोन बंद आहेत, त्यांच्या PAचा फोन बंद येतोय. इतकं काय झालंय ह्या आरोपांमुळं? काय नेमकं कुठं सुरुंग किंवा कुठं बॉम्ब पडलाय? याच्यात बॉम्ब पडला म्हणजे हा लवंगी फटाका नाही आहे, हा अणुबॉम्ब आहे. भाजपला ते अपेक्षित नव्हतं. भाजपला वाटतं केंद्रात राज्यात सत्ता आहे, इथे पण आपली सत्ता येणार. यापूर्वी 17ला आली मोदी फडणवीसांचं नाव. मोदी फडणवीस यांच्या नावाचं लायसन घेऊन यांनी लूटमार केलेली आहे. मोदींनी मेट्रो आणली, 100% मेट्रो आणली. परंतु त्याच मोदींच्या नावाच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुळगावला जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 25 कोटी रुपये जादा दराची निविदा मंजूर केली. देवेंद्र फडणवीसांनी शहरासाठी चांगलं केले का? हो, कामं केलेली आहेत. कोणती? पोलीस आयुक्तालय या शहरासाठी स्वतंत्र आणलं त्यांनी. स्मार्ट सिटी मोदींनी दिली. पण देवेंद्र फडणवीसांनी ते स्मार्ट सिटी किंवा पोलीस आयुक्तालय आणलं. परंतु ह्या शहरामध्ये आत्तापर्यंत भाजपने घेतलेले जे काही निर्णय आहेत ते 25%, 30%, 40%, 50% अभाव दराचे सगळे प्रकल्प राबवलेत. हा जो भ्रष्टाचार आहे त्याच्याविषयी भाजपकडून उत्तर अपेक्षित आहे. ते देऊ का शकत नाही? कारण हे सगळे त्याच्यामध्ये भागीदार आहेत. याच्यामध्ये SRA प्रकल्प अजून कुठेही चर्चेला आलेला विषय नाही आहे. याच्यामध्ये अजित पवारांनी जो आरोप केला तो DP प्लॅन, शहर विकास आराखडा, या शहराचा शहर विकास आराखडा हे पुढचं 25 वर्षाचं भविष्य आहे. तो शहर विकास आराखडा कोणी तयार केला होता? विजय त्यांचं नाव शेंडे म्हणून आहेत, डेप्युटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. त्यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध आराखडा तयार केला होता. जे विदेशातले जवळपास 40 देश फिरून आले त्यांचा अभ्यास करून त्यांनी हा अद्ययावत राज्यातला सर्वात पहिला अत्याधुनिक असा आराखडा तयार केला होता. प्रत्यक्षात तो आराखडा मागं 2024ला तो प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. शेखर सिंह इथं आयुक्त होते. 7 मे 24ला तो प्रसिद्ध करायचा म्हणून त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला शेंडेंनी आणि पोच घेतली. तिथून पुढचं काम आयुक्तांचं होतं. आयुक्तांनी तो आराखडा सरळ कस्टडीमध्ये ठेवून दिला आणि तिथून पुढे त्यांनी तो आराखडा वापरलाच नाही. जुना आराखडा कॉपी पेस्ट केला. त्याच्यामधले जी आरक्षणं आहेत जवळपास 250-300 आरक्षणं, त्याच्यात प्रचंड मोठे घोळ केले. हजारो कोटी रुपयाचा फ्रॉड आहे.
हा फ्रॉड कोणकोणता आहे? या शहराची 3 नद्यांची पूररेषा बदलली. या शहरामध्ये आराखड्यामध्ये बिल्डर लोकांच्या जमिनी होत्या, त्या सगळ्या वगळल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित केल्या. सगळ्यात मोठा फ्रॉड आहे हा. या शहरामध्ये HCMTR हा हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट हा अंतर्गत रिंग रेल्वेचा प्रकल्प होता. तो प्रकल्प विजय शेंडेंनी, मी स्वतः विजय शेंडेंशी बोललो, विजय शेंडेंनी तो प्रकल्प जो लोक वसाहतीमधून जात होता, लोकांच्या घरावरून जात होता, तो बाजूला काढला होता. यांनी ती जुनीच DPचा प्लॅन परत आणला आणि ते संपूर्ण लोकांच्या घरावरती टाकला. म्हणजे असे अनेक विषय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाशेजारी रमाईंचं स्मारक होणार होतं, तिथे तिथे पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं. देहू आळंदीच्या रस्त्यावरती, आळंदीच्या जवळ अगदी आपल्या अयोध्येच्या राम मंदिराचे जे प्रमुख विश्वस्त आहेत गोविंदगिरी स्वामी, त्यांच्या मठाच्या शेजारी कत्तलखाना टाकला. म्हणजे इतके मोठे फ्रॉड करून ठेवले याच्यामध्ये. एकतर त्यांच्या मठाच्या शेजारी कत्तलखाना, हे हिंदू अजेंडा राबवतात ना, हिंदुत्ववादी चेहरा म्हणून भोसरीतलं स्थानिक नेतृत्व पुढे येतंय. कसं आहे माहिती आहे, एक ध्यानात घे, चोर चोरी करतो ना, काहीतरी पुरावे मागे ठेवतो. यांनी इतके मोठे फ्रॉड करून ठेवलेले आहेत. त्या वडमुखवाडीला एक टेकडी आहे, ती टेकडी म्हटल्यावर ग्रीन झोन असतो. त्या टेकडीवरती कोणीतरी ती राजकीय माणसांनी खरेदी केलेली आहे. त्या टेकडीवरती त्यांनी घरं दाखवली, जी प्रत्यक्षात गुगलवरती सर्च केलं ती घरं नाही आहेत. परंतु ह्या DPमध्ये ते नकाशावरती घरं दाखवलीत आणि ती टेकडी ग्रीनची येलो झोन केली. अशा प्रकारे बिल्डर लोकांच्या ग्रीन झोनमधल्या जमिनीसुद्धा येलो केलेल्या आहेत. यापूर्वीच्या शहर विकास आराखड्यामध्ये प्राधिकरणातले 9, MIDCमधली 28 जी आरक्षणं होती, ती आरक्षणं ह्या DPमध्ये त्यांनी वगळलीत. हा फार मोठा फ्रॉड आहे. त्याचं कारण असं की त्या सर्व आरक्षणांवरती काही राजकीय मंडळींनी ताबे मारले होते. ती आपल्याकडे ताबे मारणारी टोळी आहे राजकीय मंडळींची, त्यांनी ताबे मारले होते. त्या आरक्षणातून ते वगळले, त्या जमिनी घ्यायला ते मोकळे झाले. म्हणजे DP आरक्षण हा खरं तर ह्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा व्हायला पाहिजे होता प्रचाराचा. खरं तर अजित पवारांनी हे सगळे आरोप केल्यानंतर, कागदपत्रांसह आरोप केल्यानंतर, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जसं बोलणं गरजेचं होतं, उत्तर देणं गरजेचं होतं, तसंच विरोधकांनी त्याच्यावरती तुटून पडणं भाजपवरती हेही गरजेचं होतं. पण तेही झालेलं नाही. DPच्या बाबतीमध्ये आणखीन DPच्या बाबतीमध्ये सरासरी कुठे DP केलं तर 500-700 हरकती येतात. आपल्या शहरामध्ये 50,000 लोकांनी हरकती घेतल्या. त्या हरकतीवरती सुनावणी होण्यासाठी जुलैमध्येच कमिटी फॉर्म झाली होती. जुलैपासून आत्तापर्यंत 6 महिने झाले, ती सुनावणीच घेत नाही. का तर जर त्याच्यावरती सुनावणी झाली तर वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या येतील आणि ते भाजपच्या विरोधात वातावरण जाऊ शकतं, म्हणून DP प्लॅनच बाजूला ठेवून दिला तो, त्याची सुनावणीच घेतली नाही. तू जे सांगितलं की विरोधक का तुटून पडत नाहीत, विरोधक गर्भगळीत आहे तिथे. सत्ता, संपत्ती, प्रशासकीय यंत्रणा, सगळं काही, सगळं आता भाजपच्या हातात आहे. ते त्याचा वापर करतात. त्याच्यामुळे विरोधकांना वाटतं आपण काही बोलायचं तर आपल्या अंगावर येईल, आपल्या कुंडल्या मांडल्या जातील. ह्या भीतीपोटी कोणी बोलत नाही. ते जे वातावरण आहे ना, म्हणून मी म्हटलं भयमुक्त नाही, भययुक्त संपूर्ण शहर झालेलं आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये शेकडो प्रकरणं आहेत. जे अजित पवारांनी उल्लेख केला ना, ती अत्यंत किरकोळ आहेत. मोठे आणखीन गंभीर विषय त्याच्यामध्ये अजून बाकी आहेत. म्हणजे जसं ते म्हणायचे ना, अयोध्येचं राम मंदिर येतो झाकी आहे, काशी मथुरा बाकी आहे. हा प्रोजेक्ट जो आहे आत्ताचा 10-12 मुद्द्यांचा, हा थोडक्यात आहे, हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. मतदारांनी एक करायला पाहिजे. 9 वर्षाची भाजपची राजकीय कारकीर्द या शहरातली आणि 25 वर्षाची अजित पवारांची राजकीय कारकीर्द, दोघांची तुलना करायला पाहिजे. आम्ही सांगत नाही कोणी कोणाला मतं द्या, मतदारांनी सुज्ञ मतदार आहेत, त्यांनी त्याच्यावरती तुलना करायला पाहिजे की अजित पवारांच्या काळामध्ये या शहरातले रस्ते किती प्रशस्त झाले. हे शहर राज्यामध्ये सर्वाधिक प्रशस्त रस्ते झाल्यामुळे 70% वेगाने वाढतं आहे. या शहराची जी आर्थिक उलाढाल वाढलेली आहे, या शहरामध्ये प्रचंड संधीचं शहर म्हणून जो सर्वे आला आहे. पण दुसरीकडं कुदळवाडीतली जी कारवाई झाली त्याच्यानंतर तिथला लघुउद्योजक हा मेला, अगदी पूर्ण मेला. मोठमोठ्या कंपन्या बाहेर जात आहेत. ही जी दहशत आणि दडपशाही आहे ती नेमकी काय? नाही, हे सगळं जमिनीचं अर्थकारण आहे. कुदळवाडीची कारवाई करण्यामागचा मूळ हेतू काय त्यांनी सांगितलं होता. त्यांनी 7 फेब्रुवारीला कारवाई सुरू केली. 14 फेब्रुवारीपर्यंत ते 25 JCB बुलडोजर सगळं लावून 2000चा ताफा सगळं कुदळवाडी सपाट करून टाकलं. 950 एकर जमीन रिकामी केली. कारण काय सांगितलं गेलं होतं, इतकी मोठी कारवाई, देशातली सर्वात मोठी कारवाई, की या ठिकाणी बांगलादेशी आहेत, घुसखोर आहेत वगैरे, लँड जिहाद वगैरे. प्रत्यक्षामध्ये तसं काय आहे का हो? जनतेने हे समजून घेतलं पाहिजे की असतील तिथे मुस्लिम असतील, जे उपद्रवी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. देशद्रोही आहेत त्या मंडळींना चाप लागला पाहिजे, ते जेलमध्ये गेले पाहिजेत. कायदा काय सांगेल ती कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर.
ज्यांनी बेकायदा तिथे अतिक्रमण करून बांधलेले आहेत ते निश्चित त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पण तो सरसकट सगळं रगडलं. 1200 स्मॉल स्केल इंडस्ट्री त्याच्यामध्ये झोपली. त्यांचे 5-5, 6-6 कोटीचे CNC VNC ज्या मशीन आहेत त्या मशीन चिरडल्या गेल्या. म्हणजे अक्षरशः उद्ध्वस्त झाले. कुदळवाडीची जनता त्याच्यामध्ये नागवली गेली. त्यांना जर 5-6 कोटी रुपये दरमहा भाडं मिळत होतं, चाळीतून टेम्पोतून जो रोजगार होता, 1 लाख रोजगार प्रत्यक्ष गेला. ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा ह्या निवडणुकीत व्हायला पाहिजे. तुम्ही बाकीचे मुद्दे घेण्याचा अर्थ काय? हिंदू मुस्लिम वगैरे या शहरात तो चर्चेचा विषयच नाही. या शहरात कधी दंगल घडली नाही. हे शहर शांतताप्रिय आहे. समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे इथले राज्यकर्ते आहेत. पण जाणीवपूर्वक त्या गोष्टीमध्ये आगीत तेल ओतायचं आणि मुद्दाम ते पेटवायचं आणि त्याला भलतंच वळण द्यायचं. जसं लोकसभा विधानसभेला हिंदू मुस्लिम करून मतांचं ध्रुवीकरण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा भाजप प्रयत्न करते ना, तो चुकीचा आहे. मूळ मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या मूळ मुद्द्यांवरती भाजपच्या नेत्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. ती उत्तर देत नाही. याचा अर्थ अचूक बाण बरोबर लागलेला आहे. अजित पवारांनी जो तीर सोडला आहे ना, तो वर्मी घाव बसलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका जाहीर होण्याआधी हे महायुती एकत्र लढेल का, महाविकास आघाडी एकत्र येईल का, ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या. आणि जेव्हा मग फडणवीसांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, म्हणजे अजित पवार सोबत नसतील हे सांगितलं, त्यावेळेस इथल्या आमदार विधान परिषदेच्या उमा खापरे म्हणाल्या होत्या मैत्रीपूर्ण लढत नाही, आम्ही हे आमच्यासाठी युद्ध आहे. मग हे युद्ध जर असेल तर आत्ताच ह्या पहिल्याच बाणामध्ये सगळं संपलंय असं म्हणायचं का? अरे नाही, अजून भरपूर बंबार्डिंग बाकी आहे. मी अपेक्षा करतोय की आता अजित पवारांनी तिकडे बॉम्ब टाकलेला आहे, तिकडून अजित पवारांवरती कोणता बॉम्ब, ते 70,000 कोटीचा अजित पवारांनी स्वतःच सांगितलं. माझ्यावरती 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. शरद पवारांवरती सुद्धा एनरॉनचे आरोप झाले होते. काय झालं पुढे? शरद पवार दाऊद गॅमशी थेट संबंधित असे आरोप झाले होते. काय झालं पुढे? आरोप करताना काय, पण विथ प्रूफ जे अजित पवारांनी आरोप केले त्याच्यामध्ये पुरावे दिलेले आहेत सगळ्या याच्यामध्ये. त्यांनी फक्त आर्थिक घोटाळ्याचे आरोप लोकांना 40,000 कोटी रुपयांचे कोणते विकास प्रकल्प तुम्ही इथं राबवले 9 वर्षात, त्याचं उत्तर द्या. 1, 2, 3, 4, 5 ठीक आहे. निगडीचा भक्तिशक्ती उड्डाणपूल राबवला 100 कोटीचा, तो ठीक आहे. बाकी इतर मला वाटतं काही 4-5 प्रोजेक्ट असे आहेत की ते खरंच भाजपच्या काळामध्ये आलेत, त्यांनी केलेत, ते मान्य करायला पाहिजे. परंतु एवढ्या पैशाचं नेमकं काय काय केलं त्याचं जोपर्यंत उत्तर येत नाही, मग समजायचं इथं कुठंतरी काळबेरं आहे. आणि ते ह्या सगळ्यांना माहिती आहे. जर ते बाहेर आलं तर कदाचित भाजपला त्याचा फार मोठा फटका बसू शकतो. माझी आजची ताजी माहिती अशी आहे, या शहरामध्ये जे आयुक्त होऊन गेले ते ताबडतोब त्यांची ट्रान्सफर केली शेखर सिंह. त्याचं कारण एकमेव होतं, जर हे आयुक्त इथं राहिले तर 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीची चिरफाड होईल. ते सगळं जर चर्चेला आलं तर भाजप त्याच्यामध्ये मार खाईल. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणून होते, त्यांचीसुद्धा त्यांनी स्वतःहून ताबडतोब बदली करून घेतली. त्यांची अँटी करप्शन मार्फत चौकशी सुरू झाली आहे. नोव्हेंबर मागच्या महिन्यातला आदेश आहे. त्याचं कारण पिंपरी चिंचवडमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नामदेव जाधव जे सनय छत्रपती शासन या पक्षाचे इथले प्रमुख आहेत, त्यांनी थेट मुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, गृहमंत्री, अर्थमंत्री त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार ACB अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीपासून त्यांच्या व्यवहाराची चौकशी सुरू केलेली आहे. ही ताजी माहिती आहे. साखळीमधली एक कडी ओढली ना की बाकी सगळ्या कड्याबरोबर आपण ढिल्लं होतील. आता यांची जर चौकशी झाली, ती जर समोर आली तर बाकी याच्यात कोण कोण रथी महारथी आहेत सगळं पुढे येईल. ते दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या निवडणुकीच्या एकूणच धामधुमीमध्ये भाजपने त्यांच्या ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं, इकडून तिकडे गेलेले सगळं त्यांना सन्मान दिला, पदं दिली, तर तो जो आवाज आहे अंतर्गत, जो एक त्यांच्यातला असंतोष आहे सगळा काय, तो उफाळून येईल असं वाटतंय का? हे लोक भाजपच्या विरोधात जातील का? की डावलल्यामुळं काय वाटतं? कारण ते बोलायला पण अनेक जण तयार नाहीत. मोजके 1-2 लोक आहेत ते बोलले, पण इतर लोक जे आहेत ते बोलायला तयार नाही आहेत. आज बहुतेक RSSचं एक काहीतरी पत्रक आलेलं आहे. पण या गोष्टींचा परिणाम ह्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल का? काडीचाही परिणाम दिसणार नाही, तुला स्पष्ट सांगतो. त्याचं कारण असं आहे की भाजप काय, संघ काय, यांच्या संस्कारामध्ये वरतून दिलेला जो आदेश आहे तो पाळायचा असतो, त्याला जाब नाही विचारायचं कधी. आता ह्यांनी जे उमेदवारी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे आयात लोक आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, गुन्हेगार आहेत, अशांना उमेदवारी दिली तो ठीक आहे, तो भाग सोडून दे. परंतु ही मंडळी कल्चर्ड आहेत. ही फक्त त्यांची धाव कुठपर्यंत आहे हे त्यांच्या नेत्यांना माहिती आहे.
त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, शांत बसा, तुमचा विचार करू. असं करत 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 ह्या निष्ठावंतांवरती आयुष्यभर सतरंजा उचलण्याची वेळ आलेली आहे. खदखद आहे, असंतोष आहे. ते मला सगळे फोन करून सांगतात या विषयावरती, रडतात, डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. पण म्हटले आम्ही आयुष्य घालवलं, प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलं, परंतु इतकं सगळं करूनही, वेळ देऊनही शेवटी काय पदरी आलं. आम्ही फक्त उमेदवारी मागितली होती. आमचा दोष काय, आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्या निष्ठा आहेत ना पक्षाच्या ध्येय धोरणाशी. मोदी सांगतात, फडणवीस सांगतात, त्यासाठी आम्ही लोकसभा, विधानसभा सदस्य म्हणून याच्यापासून सगळ्यासाठी मरमर मेलो, कुटुंबासहित झिजलो, परंतु आमच्या वाट्याला काय आलं. अनेक नावं सांगतात, घोळवे घ्या, केशव घोळवे, महेश कुलकर्णी, तुमचा अमोल थोरात, म्हणजे नाव बरीच आहेत. अमोल थोरातांनी तर स्पष्टच लिहिलं होतं, त्यांनी कमळ अगदी काळवंडलेलं दाखवलं होतं. हो, आशा शेंडगे या कासावडीमधल्या अशा कार्यकर्त्या, नगरसेविका, एक आक्रमक नगरसेविका, जनतेच्या प्रश्नासाठी 9 दिवस जेलमध्ये जाऊन बसल्या होत्या आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे. त्यांनासुद्धा नाकारलं. म्हणजे मला कळत नाही भाजपला नेमकं त्यांच्या लेखी उमेदवारीचे निकष काय आहेत. का भाजपला भीती वाटते आपण आपल्या मूळ कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून येणार नाही याची? तुला सांगतो, भाजप आता सत्ता पिपासू झालेली आहे. सत्तेसाठी वाटेल ते ह्या पातळीपर्यंत भाजप आलेली आहे. त्यांनी पूर्वी जे त्यांचे निकष असायचे की शुद्ध चारित्र्य पाहिजे, तो त्याचा मितभाषी पाहिजे, त्याचं भाषेवर कमांड पाहिजे, त्याचं वक्तृत्व पाहिजे, अभ्यास पाहिजे, वगैरे वगैरे, हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. त्यांनी आता उमेदवारी दिलेल्यामध्ये आपण कोणावर टीका करायचा हेतू नाही आहे त्याच्यात, पण त्यांचे उमेदवारीचे निकष सगळे बदलले आहेत. अर्थ हे पहिलं त्यांचं कारण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये गुन्हेगारांशी निगडीत असलेला ते दुसरं कारण झालेलं आहे. थोडक्यात साम दाम दंड हे सगळे त्यांचे पहिले निकष झालेले आहेत. राष्ट्रभक्ती वगैरे ते वरती दाखवायला आहे. आम्ही पण राष्ट्रभक्त, आम्ही राष्ट्रप्रथम मानतो. भाजपच्या काळामध्ये 10 वर्षात राष्ट्र हा प्रथम चर्चेला विषय आला आणि तो बऱ्यापैकी रुजला, राष्ट्रप्रथम. ते त्या बाबतीत सॅल्यूट आहे त्यांना. परंतु हे उमेदवारी देताना तुम्ही ज्या पद्धतीने आता चाललात ना, त्याच्यामध्ये भाजपचं लायसन वापरून बाकीचे भुरटे त्याच्यामध्ये जे घुसलेत ना, त्यांना फक्त लूटमार करायचा हेतू आहे. त्याच्यामुळं भाजप बदनाम झाली. आता एका प्रभागातलं एक पत्र आलेलं आहे. त्या पत्रात त्या नागरिकांनी विनंती केलेली आहे की संघचालकांना, सरसंघचालक मोहन भागवतांना विनंती केलेली आहे की तुम्ही त्या कुटुंबाला उमेदवारी दिली, आमच्या मुलीबाळींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, आमच्या कुटुंबाला भीती आहे, अशा प्रकारची तिथल्या नागरिकांनी मागणी केली आहे सरसंघचालकांकडे. म्हणजे भाजप उमेदवारी देताना हे काही पाहत नाही. संघाने भाजपचे कान टोचले पाहिजे, पण संघाच्या हातात आता काहीच राहिलेलं दिसत नाही आहे. ते ज्या लोकांना सांगतात त्यांना कोणाला उमेदवारी मिळालेली मला त्याच्यात दिसत नाही आहे. मी इतके सुसाट चाललेत, त्यांना सत्तेसाठी वाटेल ते. अजित पवारांना परत येऊच द्यायचं नाही, ह्या भूमिकेमध्ये ही मंडळी आता वाटेल ते करायला तयार आहेत. पोलीस यंत्रणा सगळे हाताशी धरलेले आहेत त्यांनी. एक शेवटचा प्रश्न अजून, की हे शहर अजित पवारांनी वसवलं हे कुणी नाकारत नाही. हे शरद पवारांनी दृष्टी दिली, यशवंतराव चव्हाणांपासूनचं हे योगदान कुणी नाकारत नाही आहे. 2017ला जी सत्ता गेली अजित पवारांची इथली, त्यानंतर म्हणजे पुन्हा आत्ता ही संधी आहे, पण ही संधी अजित पवार मिळू शकतील असं वाटतंय? पुन्हा एकदा महापालिकेमध्ये त्यांची सत्ता येईल? अजित पवारांनी आता पुढचे निवडणूक प्रचाराचे फक्त राहिले 10 दिवस. आज आहे 4 तारीख, पुढच्या 13 तारखेला प्रचार बंद होणार आहे. तसं पाहिलं तर 9 दिवस राहिले. अजित पवारांनी परवा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. फक्त एका प्रेस कॉन्फरन्समध्ये जो माहोल तयार झाला तो माहोल अफलातून आहे. त्याच्यामध्ये लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, अरे बापरे, यांनी 40,000 कोटी रुपयाचं काहीच नाही, म्हणजे हे केलं काय. लोकांमध्ये ते परसेप्शन सेट झालं आता. म्हणजे हे काय करू पाहत होते, हिंदू मुस्लिम, पण लोकांमध्ये लोकांच्या पोटापाण्याशी निगडीत जो प्रश्न आहे तो जर चर्चेला आला तर लोक त्याचा विचार करतात. 2017मध्ये केवळ विठ्ठल रुक्मिणी मूर्ती नाही तर भ्रष्टाचाराचे किरकोळ आरोप झाले, त्याच्यावरून राष्ट्रवादीची सत्ता गेली, भाजपची आली. आता भाजपच्या या सत्ता काळामध्ये शेकडो कोटींचे आरोप आहेत. त्याचा मला वाटतं जनता 100% विचार करेल. अजित पवारांनी एक करायला पाहिजे. त्यांनी परवा जे आरोप केलेत लोकांना ते पटलेलं आहे. भाजपकडून त्याला प्रत्युत्तर आलं का नाही आलं याचा अर्थ ते निरुत्तर आहेत, त्यांच्याकडे उत्तर नाही. यांनी आधी जोरकसपणे त्या गोष्टीवरती प्रयत्न केले आणि त्यांची सगळे कुंडले जर लोकांपर्यंत पोहोचवली तर मला वाटतं ही सत्ता परिवर्तन होऊ शकतं. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना सहज शक्य आहे. कारण एकच आहे की ते उत्तर देऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सगळे लाभार्थी आहेत. ते लाभार्थी आम्ही केलं नाही असं म्हणूच शकत नाहीत, कारण ते सगळे पुरावे आहेत, त्याच्यात भरपूर आहेत. हे अगदी थोडक्यामध्ये अजित पवारांनी तर फ्रंटला येऊन सगळे आरोप केलेले आहेत
आणि ते लोकांना पटायला लागलेले आहेत, कारण त्याचे पुरावे दिलेत अजित पवारांनी. पण आता प्रश्न आहे, अजित पवारांचे स्थानिक नेते त्यांच्या इतकेच आक्रमक होऊन हे मुद्दे लोकांपर्यंत पोचवतायत का? तसं जर झालं तर निश्चित महापालिकेमध्ये सत्तांतर होऊ शकतं, परंतु स्थानिक नेते या सगळ्या गोष्टींकडे किती गांभीर्यानं घेतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. अशाच पद्धतीनं शहराच्या राजकारणात काय घडतंय हे आपण रोज वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पाहत रहा आसपास.